आमच्या आई बहिणीवरती हल्ला झाला तरी आमच्या माता मावल्या हल्ल्या नाहीत की तिला लेकराला न्याय पाहिजे होता. त्याच्यानंतर महाराष्ट्रात मराठ्यांचे कार्यक्रम सुरू झाले. तुम्ही का सुरू केले? आणि ते पण अंबडमधूनच. तुम्ही स्वतःला कधी विचारलं का आपण पण जातीवाद करतोय म्हणून? आम्ही फक्त एकत्र आलो, तुमची एवढी फजिती झाली, तुम्हाला कोणाला झोपाय ना, त्याला मी तरी काय करू? तुम्ही एकत्र आलो, आम्ही आनंदानं बघितलं, पुढच्या काळातही बघू. तुम्ही एवढं खुश व्हायला पाहिजे होतं. आपली जात एक आली, आता मराठ्याची आली, खूप चांगलं झालं. तुम्ही लोक अडवायला लागले हो. तुम्ही आमच्या गोरगरिबांना त्रास द्यायला लागला. मराठा काय चीज असतो ना, मी मागच सांगितलं होतं, मराठ्याच्या नादी लागू नका, तांगे उलटे पलटे होते. हे लय अवघड खेळ. ताई मोगा बोलताना बोलल्या, एक साधा माणूस मुंबईला आला, कधी वाटत नव्हतं या पदावरती विधान परिषद विधानसभा गाजवतील, कधी आमदार होतील. ताई, या मराठ्यांनी जर मनावर घेतलं ना, या राज्यात काहीही होऊ शकतं. काहीही होऊ शकतं. कारण आपण एकटेच 50-55% कुणी किती वळवळ केली तर काहीच उपयोग नाही. उलट आपलंच या व्यासपीठावरून आव्हान आहे त्यांना. तुम्ही एकत्र आलात, आम्हाला काय वाटलं नाही. आम्ही एकत्र आलो, आनंदाने एकी स्वीकारा. हे मराठे तुम्हाला डोक्यावर घेऊन नसतील, पण आडवं चाललं की कव्हाच गुलाल लागत नसतो. समाधान मान्य करा. तुमची जात एक आली, मराठ्यांच्या सुद्धा एक आली, आपण गुन्ह्या गोविंदाने नांदू. तुम्ही मनगट दाखवायच्या कामाच्या भानगडीत पडू नका. कारण ते मनगट दाखवण्याची भाषा मराठ्यांना शिकवायची गरज नाही. ते जन्मलं कीच सारडत आहे. आणखीन सांगतो की राज्यात शांतता राहिली पाहिजे. आम्हाला शांतताच ठेवायची, पण नेत्याचं ऐकून सत्य मान्य करा. शेवटी सांगतो, सत्य मान्य करा. माझं गाव खेड्यातल्या गोरगरीब मराठ्यांना आणि गाव खेड्यातल्या ओबीसी बांधवांना विनंती आहे, सत्य मान्य करा. मराठ्यांचं आरक्षण हे सरकारी नोंदीनुसार आहे. तुमचे नेते विनाकारण सांगतात जातीवाद आणि मराठी आपल्यात घुसतायत, ही खोटी माहिती देत आहेत. मराठा हा ओबीसी आरक्षणात 1884 पासून. जर मराठ्यांच्या सरकारी नोंदी असतील तर मराठ्यांना आरक्षणात येऊच दिलं पाहिजे. ही सर्वसामान्य ओबीसी बांधवांनी त्यांच्या नेत्याला शिकवलं पाहिजे. तुम्ही जर म्हणताल सापडल्यात नोंदी त्या रद्द करा, तर हे अशक्य आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.